वेदाचे बाबा, हे काय आहे? काय विचार करताय तुम्ही? त्या मायाला मी सोडणार नाही. नको नको, हे बघा तुम्ही असं काही विचारही करू नका. मायाला हेच हवंय म्हणून ती या घरात आली आहे. म्हणजे मायानेच हे सगळं घडवून आणलंय. अजित तर फक्त तिच्या हातचं प्याद आहे. सो मी काय करू? गप्प बसून राहू? मायाला वाटेल ते करू शकते आणि मी फक्त बघत बसायचं? नाही, मी असं म्हणतच नाहीये, पण म्हणून मायाने जसा खून केला तसं तुम्ही करणार आहात का? हे बघा, आपण काहीतरी करूयात. दादासाहेब आहेत ना, ते बघतील. हा, हे बघा, तुम्ही असं काही चुकीचं करून बसलात तर आमचं काय होईल? वेदाचं काय होईल? तिचा तरी विचार करा तुम्ही, प्लीज. बरोबर आहे तुझं. काही करायच्या आधी आपल्या माणसांचा विचार केला पाहिजे. या प्रॉब्लेमला आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू.